नमस्कार. कृपासिंधू स्वामी परिवारामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. मार्गशीर्ष महिना संपून 21 डिसेंबर 2025 पासून पौष महिना सुरू झाला आहे. 12 महिन्यातील हा एक महिना आहे, पण या महिन्याविषयी फारच गैरसमज पसरले आहेत. खरं तर हा महिना आला की सर्व शुभ कार्य पुढे ढकलली जातात, म्हणजेच या महिन्याला अशुभ मानले जाते. या महिन्यात विवाहाची बोलणी केली जात नाहीत. लग्न करणे तर फारच लांबची गोष्ट आहे. कोणत्याही कामाच्या व्यवहारासंबंधीचीही बोलणी केली जात नाहीत. नवीन कोणतेही व्यवहार आपण करत नाही. इतका हा पौष महिना अशुभ आहे का? आपल्या मनात या महिन्याविषयी एक प्रकारची भीती बसली आहे. पण धर्मशास्त्रानुसार हा महिना खरोखर शुभ आहे की अशुभ, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. या व्हिडिओच्या शेवटी आपण काही मंत्र देणार आहोत, जे या महिन्यासाठी अतिशय फलदायी आहेत. पौष महिना हा हिंदू पंचांगातील 10वा महिना असून त्याला पोषण आणि सूर्यदेवताचा महिना मानला जातो. कारण या काळात थंडी जास्त असल्याने शरीराला ऊर्जेची गरज असते. म्हणून सूर्यपूजा आणि दानधर्माचे महत्त्व मानले जातात. ज्योतिषशास्त्रानुसार याला खरमास किंवा भाकड मास असेही म्हणतात. त्यामुळे अनेक शुभकामे करणे टाळले जाते. तरी आध्यात्मिक उन्नतीसाठी हा महिना उत्तम आहे, असे धर्मग्रंथ म्हणतात. पौष महिना तप, दान आणि स्नानाचा महिना मानला जातो. या महिन्यात पहाटे सूर्योदयापूर्वी स्नान करणे फारच पुण्यदायी मानले जाते. हे स्नान पाप नष्ट करते, रोग दूर करते आणि मन शुद्ध करते. सूर्य धनुराशीत असल्याने या महिन्यात सूर्यदेवाची पूजा केली जाते. या दिवसात सूर्याचीच उपासना का करावी, असा प्रश्न पडला असेल ना? कारण या दिवसांमध्ये आपल्या शरीराला सूर्यकिरणांची फारच गरज असते. ती सूर्याची ऊर्जा आपल्याला मिळावी म्हणून आपण या दिवसात सूर्यदेवतेची उपासना करतो. दुसरा विषय म्हणजे या महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि त्यामुळे मकर संक्रांती हा सण येतो. या महिन्यातील हा सर्वात मोठा सण मानला जातो. या दिवशी सूर्य उत्तरायण होतो, त्यामुळे नवे सकारात्मक बदल सुरू होतात. ग्रहांचा आणि नक्षत्रांचा आपल्या सर्वांच्या जीवनात कळत न कळत प्रभाव पडत असतो. त्यामुळे आपण पूजा, दान, उपासना, मंत्र या सर्व काही गोष्टी करू लागतो. मकर संक्रांतीच्या दिवशी आपण तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे बोलून सर्वांना तिळगुळ दान करतो. या महिन्यात मकर संक्रांतीनंतरचा काळ हळदी कुंकू कार्यक्रमासाठी शुभ मानला जातो. हळदी कुंकूसाठी विशिष्ट दिवस म्हणजे मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंतचा काळ, जिथे सुहासिनी एकत्र येऊन हळदी कुंकू लावून एकमेकांना काही वाण वाटप करतात, म्हणजेच दान धर्म करतात. पौष महिन्यात आपण धार्मिक उपासना, व्रतवैकल्य करतो. त्यामुळे या सर्व धार्मिक कामांसाठी हा महिना शुभ आहे. आता राहिला प्रश्न विवाह आणि वास्तूविषयी. पौष महिन्यात विवाहाचे मुहूर्त येऊ नयेत असे शास्त्र सांगतात. कारण रवी धनुराशीत असेपर्यंत विवाह मुहूर्त घेऊ नयेत. उर्वरित महिन्यात विवाह करू शकतो, पण पौष महिन्यात विवाह मुहूर्त नाहीत, हे लक्षात घ्यावे. म्हणजेच 2025 पौष महिन्यामध्ये विवाहाचे मुहूर्त नाहीत, हे लक्षात घ्यावे. आता जाणून घेऊ गृहप्रवेश आणि वास्तुशांतीसाठी हा महिना कसा आहे. तर या महिन्यात गृहप्रवेश आणि वास्तुशांती अजिबात करू नये. हा महिना यासाठी चांगला नाही. मुख्य घराचं बांधकाम या महिन्यात करू नये, पण अगोदर सुरू असलेले बांधकाम थांबवू नये. घराऐवजी कुंपण किंवा अन्य कामे करायला हरकत नाही. घराची दुरुस्ती, रंगरंगोटी, फर्निचर करायला हरकत नाही. संपूर्ण महिन्यात दागिने खरेदी, प्रवास व अन्य नैसर्गिक कामे करावीत. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पौष पौर्णिमेपासून पौर्णिमांत माघ सुरू होतो. म्हणून या दिवसापासून माघ स्नानाला सुरुवात करावी. यावर्षी शनिवार 3 जानेवारी 2026 या दिवशी
पौष पौर्णिमा असणार आहे. याच दिवशी शाकंभरी पौर्णिमा देखील साजरी केली जाते. या काळात शारद नवरात्री उत्सवाला जेवढे महत्त्व असते, तेवढेच महत्त्व शाकंभरी पौर्णिमेच्या उत्सवाला देखील मानले जाते. त्यामुळे या काळात देवीची उपासना, देवीच्या विविध मंत्रांचे पठण करणे, ह्या सगळ्या गोष्टी सुरू असतात. यावर्षी शाकंभरी महोत्सव सुरू होत आहे 28 डिसेंबर 2025 पासून आणि याची समाप्ती होत आहे 3 डिसेंबर 2026 या दिवशी. या नवरात्री उत्सवामध्ये श्रीसूक्त, महालक्ष्मी अष्टक, दुर्गा सप्तशती यांचं पठण करावे. तसेच देवीला प्रिय असलेला मंत्र म्हणजेच नवार्णव मंत्र याचे देखील पठण करावे. तो म्हणजे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. याचा जप दररोज एक माळ म्हणजे 108 वेळा किंवा वेळ असल्यास जास्तीत जास्त 9 किंवा 11 माळ जप करावा. या महिन्यात इतरही काही सेवा आपण करू शकतो, जसे श्री विष्णू, श्री सूर्यदेवता, भगवान शंकर, श्री महालक्ष्मी, श्री दत्तात्रय, श्री स्वामी समर्थ महाराज या देवतांची सुद्धा उपासना केली जाते. तुम्हाला जर सर्वच गोष्टी शक्य होणार नसतील तर कमीत कमी वेळेत एक माळ ओम सूर्यदेवताय नमः याचा जप करावा. एक माळ श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्रांचा करावा. तसेच एक माळ ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा आदिशक्ती देवींचा नवार्णव मंत्र आहे. याची एक माळ जपणे या महिन्यात अतिशय फलदायी आहे. हे 3 मंत्र नक्की करावेत. मी दिलेली माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा. तुमची कमेंट हीच माझी ऊर्जा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.